सिंहस्थामध्ये प्रशासनाच्या वतीनं खरं तर येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। हजारो सफाई कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत। मात्र एकूणच येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कितीही प्रशासनाची तयारी असली तरी ही संपूर्ण जी ताकद आहे ती कमी पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सेवकांनी यांच्या स्वयंसेवकांनी जी ही एक मोहीम सुरू केली आहे, स्वच्छता मोहीम, त्या मोहिमेचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन करावं लागेल की अशा पद्धतीनं खरी सेवा ते या ठिकाणी या साधुग्राम परिसरामध्ये करतायत। कारण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जे अन्नछत्र निर्माण करण्यात आलेले आहेत किंवा जे बाहेरून येणारे भाविक आहेत त्यांना कदाचित एवढा अंदाज येत नाही, मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे जर हा कचरा रोजच्या रोज साफ झाला आणि ही तपोवनाच आणि त्याचप्रमाणे साधुग्रामचा जर स्वच्छता नीटनेटकी राहिली तरच आरोग्य जे आहे येणाऱ्या भाविकांचं ते या ठिकाणी सुरक्षित राहणार आहे। आणि त्यामुळे एकूणच नरेंद्राचार्य महाराज यांच्या या संस्थेच्या मार्फत या स्वयंसेवकांच्या मार्फत ही जी सेवा सुरू करण्यात आलेली आहे ती अत्यंत खऱ्या अर्थानं मानवाच्या कल्याणासाठी आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ह्या धर्माची सेवा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। आणि त्यामुळे या संपूर्ण मोहिमेला शुभेच्छा तर आहेच, मात्र त्यांचं मनापासून कौतुकही करावं असं वाटतं।